भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान गुडघ्यावर सिंधू करार स्थगित केल्यानं पाकला फटका। स्थगितीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी भारताकडे गयावया। भारताच्या आक्रमणात पाकिस्तानच्या 11 एअरबेसच्या धावपट्ट्या आणि इमारती बेचिराख। उद्ध्वस्त एअरबेसचे सॅटेलाइटने टिपलेले फोटो समोर। भारतानं उद्ध्वस्त केलेले दहशतवाद्यांचे अड्डे पाकिस्तान पुन्हा बांधून देणार। ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटीची मदत। पाकची आंतरराष्ट्रीय आर्थिक रसद रोखणं गरजेचं। कर्नल सोफिया कुरेशींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विजय शहांवर एफआयआर दाखल करा। मध्य प्रदेश हायकोर्टाचे आदेश। तर मोदींनी मंत्र्यांना हाकलावं, जयराम रमेश यांची मागणी। वादानंतर विजय शहांचा माफीनामा। अरुणाचलमधल्या आणखी 12 ठिकाणांची नावं चीनने परस्पर बदलली। चीनची कृती मूर्खपणाची, भारताने ठणकावलं। भारताविरोधात खोट्या बातम्या देणाऱ्या चीनी वर्तमानपत्रांच्या एक्स अकाउंटवर बंदी। जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळांसह सचिन अहिर शरद पवारांच्या भेटीला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच मविया नेत्यांच्या गाठी भेटल्या। मुंबईतल्या दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याची चाचणी। मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील। वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार। कुख्यात गुंड गजा मारणेसोबतची मटण पार्टी, 4 पोलिसांना महागात। एका अधिकाऱ्यासह 4 पोलीस निलंबित। सांगली कारागृहात नेताना ढाब्यावर जोडली पार्टी। आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जन्मदात्या बापाने जनावरांच्या गोठ्यात बांधलं। बीडच्या गेवराईतली काळीज पिळवटून टाकणारी घटना। पाहुणी म्हणून आलेल्या महिलेच्या पुढाकारामुळे सुटका। अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश। राष्ट्रपतींनी दिली शपथ। गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ 6 महिन्यांचा। गाझामध्ये इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये 22 चिमुरड्यांसह 48 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू। जबलियातील नागरिकांना स्थलांतर करण्याचा इस्रायलचा इशारा। आयपीएलच्या शिल्लक सामन्यांमध्ये नाच गाणं आणि चीअर लीडर्स नसाव्या असं वाटतं। भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचं परखड मत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।